आदरणीय फडणवीस साहेब, तुम्ही केलेल्या भाषणाचं पुस्तकात रूपांतर झाल्यानंतर हे संविधानातले विचार आणि संविधानामधल्या तरतुदी निश्चितपणे तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील याची मला खात्री आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेतर्फेही मी तुमचे मनापासून आभार मानतो। इस आयु में इतना नपातुला बोलना, इतने सहज भाव से बोलना और इतने प्रमाण के साथ अपनी बात को व्यक्त करना, ये प्रदेश का सौभाग्य है जिसको ऐसे मुख्यमंत्री मिले हैं। मला वाटतं संविधान समजावून घेणारा आणि दुसऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये या पुस्तकातून देणारा देवेंद्रजी यांच्यासारखा मुख्यमंत्री देशात दुसरा मुख्यमंत्री कुणी नसेल असं आपल्याला सगळ्यांनाच अभिमान। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने महाराष्ट्रात अत्यंत प्रभावशाली योग्यरित्या संविधान समजणारा एक लोकप्रतिनिधी या राज्याला लाभला आहे। आपण मानलेला प्रत्येक मुद्दा हा केवळ तुमचा विचार नसून संविधानाने दिलेलं मॅन्डेटचं रूपांतर आपण सगळ्यांसमोर केलेलं आहे। भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाली आणि सर्व पक्षीय सदस्यांनी आपापल्या परीने अभ्यासपूर्ण भाषणही केली आणि देवेंद्रजींनी त्यावेळी केलेले भाषण हे संपूर्ण चर्चेचा कळसाध्याय ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून आज त्याच भाषणाचं पुस्तक रूपात प्रकाशन होतंय, ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। स्वातंत्र्याच्या अमृत काळातलं हे खऱ्या अर्थाने अमृतच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। इस भवन में संवैधानिक कार्यक्रम ही होते हैं और संविधान से संबंधित इतनी सरल और जानकारी पूर्ण पुस्तक का मिलना हम सब के लिए सौभाग्य की बात है। इसके लिए मैं फडणवीस साहब को बहुत बहुत बधाई और अभिनंदन करता हूं। प्रजा सर्वोपरि है, ये लोकतंत्र का भाव हमारा संविधान देता है। मैं पुनः इनको बधाई देते अपनी बात समाप्त करता हूं। धन्यवाद।